नाही रे. नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो. याला आई म्हणतात. हो, याला आई म्हणतात. तिला लुगडं नाही रे, तुम्ही क्वार्टर रुपये द्या. तुला करे रखवाने, तुला करे रखवाने. कुठे बाप, नालायक मित्रांनी श्रीमंती मिळत नाही. कीर्तन संपल्यावर प्रत्येक पोऱ्यानं आपले मित्रता बसायचे आता. आणि त्याला सांगितलं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तो म्हणला मी तुझ्या गाडीवर पायी पायी आपल्या गाडीवर यायची. तुम्हाला माणुसकी उडत गेली. माणूसशी शिकतो करू मला. अरे उन्हाळ्यात आकाशात चंद्र होता. आकाशात चंद्र होता. ओट्यावर घोंगडी होती. घोंगडी नाही, गोधडी होती. ओट्यावर शेतकऱ्याच्या काय गोधडी, आणि गोधडीवर आजीबाई बसेल असायची. आणि आजीबाईच्या आजूबाजूला नातू असायचे. लहाना नातू मांडीवर, तिथं मोबाईल बघा, लहाना नातू मांडीवर असायचा. आणि आजीला नातवाला झोपवायचं काम करायचं. कुठे ते दिवस हाताला धरलंय. आणि मग धरतो कुठं ऐकायला मिळत आहे ना आम्हाला. खंडरायाच्या लग्नाला भानुंडावरी नटली सुपारी फुटाली, सुपारी फुटाली, भानुंडावरी नटली. हाताला धरलंय. धरतो कुठं बरं, नको हाताला धरू. दुसरी जागा कुठे. मी प्रत्येक क्षेत्रातला बारीक अभ्यास करणारा माणूस. कोणतंही क्षेत्र सांगा आपल्याला. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं जायचंच कवा. म्हणून मरावं तसं मरून दाखवलं. आता आजच्या कीर्तनातले 2 मुद्दे महत्वाचे आहेत. मन म्हणजे काय आणि माया म्हणजे काय, ती नाही काळजी करायची. मग अर्धवट राहिले लोक उद्या सकाळी. मी कुठे गेलो तो अभंगाचे कीर्तन 2 रंगात सांगणार महाराज. अंतररंग आपल्याकडे आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान. ज्याला माप त्याला फिट. चला आता बोलायचा पटकन. वर्गात मुलगा पहिला यावा इतक्या मुलाची करेक्ट इच्छा. आता शब्द सोडायचा नाही बरं का. वर्गात मुलगा पहिला यावा ही त्या मुलाची सोडायचं नाही बरं का. आता इच्छा. बायकोला भाऊ नसावा ही आपली इच्छा. तिचा बाप गाडी खाली जावा ना आपला फुकाट नंबर लागावा ही आपली इच्छा. महिला मंडळ जावायला भाऊ नसावा, ठकीच्या कमरेला कपाटाच्या चावे यावा ही तुमची इच्छा. कीर्तन संपल्या लोकांनी आम्हाला मोकार पैसे द्यावा ही आमची. येडा पर्ग म्हणतं मला देखणी बायको पाहिजे. त्याला विचारलं ना बायको कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे. तू पाहतो कोणीकडे, चालवतो कोणीकडे. हॉटेलात गेला लाडू मागितले, जिलेबी पुढे उभा राहिला. हॉटेलवाले दोन्ही पावशेर दिले मला. काय बघ म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. बायको गोरी करू नये. करून करायचं काय, उन्हात नेवा तर लाल पडती, लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणतो का. बायको सावळी पाहिजे. कापूस याचा आलं ती तुरीच्या शेंगा तोडाया झाला. ज्यांनी लेख वर बायका केला त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते दिंडीत आमच्या मोकंडी आले वळवंटापासून बायको सावळीच असावा. आणि ज्याची बायकोला गोरी असते ना तो माणूस संशय असतो. बायकोशिवाय राहत नाही. भांडे असताना पुढं धुणं धुताना 10 तास बाजूला गेलं का हॅलो जेवली का मुलातली. आणि ज्याची बायको सावळी ना त्याच काय नाही. वाघानं ओढून नेली तर ती घडी चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं जायचंच का. बसलेल्यापैकी कोणाला इच्छा नाही बोला. प्रत्येकाला आहे. प्रश्न विचारणार आहे बरं का मी मंकीचकडे. आणि मोबाईलमध्ये डोके न घालू. इच्छा मी तुम्हाला असं विचारलंय
बसलेल्यापैकी इच्छा कोणाला नाही, प्रत्येकाला नक्की. आता उत्तर निवांत द्या. इच्छा उत्पन्न झाली कुठं? करेक्ट. आता याने उत्तर दिलं मनात. आता शाळेत ते पोरं सावध, बडे बडे सावधान, रिलॅक्स. पुन्हा लहान पोरं पटकन उत्तर द्या. आता जोरात बोलायचं. घाबरायचं? आवाज कमी येतोय. घाबरायचं नाही. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा आहे. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात मोठ्याने बोलून बोलायचं नाही. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुरू तुझं माझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली पाहिजे. आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं? कोरोना 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याचा बाप नालाय का पोरगा? बाप. करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस नालाय की आपला. चला पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? कस काय? मोबाईल कोण दिला? आईला. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. चला चला. आणि याला आईबाप जबाबदार आहे मला. आता 10-12चे ठुणगे नाही, कपडे भांडे कपडे हे रेटवले पाहिजे. यांना तोंडाने सांगणे नाही. लाईट बंद करून आठवड्यातून एकदा हाणणे. बंगाल बंगारा 11-12ची कपडे भांडी हिंडत ना, हे रेटवणे. हे तोंडानं सांगायच्या वस्तू. कारण यांना शाळेत नाही मार्क, शाळेत नाही केलं जात नापास. त्यामुळे हा माल आपल्याला तकलीफ करणार. रेटवणे. बाहेरून जेवून आला परत इकडे का जेवला बाहेर? ठेवून द्या 2 तास. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईल, कपडे पिशवी द्या. मोकळ्या मनानं जा, मी करीन प्रयत्न मला. पोरगा म्हणला मी फाशी घेईन, ही दुरी ती गुतव मी वडितो इकडे. पोऱ्या म्हणला मी औषध पिल. कोणतं घेतो? म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराय कातर घेतो का, राऊंडअप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो का, M35 घेतो? ही तणनाशकाची नाव आहे. कोणाला लागली तर लिहून घ्या. कोणत्याही पोरांना औषध पिऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. काही त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का? शेण खावा पण औषध. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत्यात आणि इकडून नळी इकडं घालली. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतात औषध आहे काय? यांच्या कपड्यावरून फटकवली पाहिजे. त्यांनी भांकडून आला काय ना आलाय का नाही? आता वावर नांगरले दंड तुलाय. अरे पगलात गुचिडे झालं तुझ्या, तुला का वन साईड लागली? बकरा झोपतो बकरू तुला डुसण्या मारी तर तुला का बघा काही नसतं. कुणी केस फटकवली पाहिजे. आणि या तुम्हाला एक वाक्य सांगा, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. हे निघून गेलं तर यांची बाहेर पोट भरायची जाणत नाही. तुमचं काय मत आहे? हे 2-4 दिवसात घरी येणार. यांना कोणी खात नाही. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. हे काय करा, पोरगी सुद्धा फटकवली पाहिजे 8-10 दिवसातून. एकदा मुलीचा हात तपासा, बांगडे कपा, ठेवून द्या 2-4. तो भांग कुडून आणलाय बावला त्यांनी. पुरीने तर आता इतका डेंजर भांग आणला यावर्षी. एक बाजू पॅक आणि एक बाजू मोकळी.
कॅनलच्या कडेला उभं होतं पोरीनं असं केलं ते पडलं कॅनल मध्ये त्याला वाटलं खुणावलं का काय केलं म्हणून मुलीचं दप्तर तपासलं पाहिजे 8-10 दिवसातून एकदा वयांमधलं मागच्या वहीच्या शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतात मुलीचे मोबाईल चेक करी जा 3-3 सिम आहेत त्याच्यात तुम्हाला मुलीचा एसटीचा पास पंच केलाय का बघा 8 दिवस झाले आपल्या पोरीचा पास पंच नाही पोरगी तर रोज कॉलेजला जाते मग भुयारातून वर्गात निघून मुलीच्या मोबाईलमध्ये 3-3 सिम आहे तुम्हाला एकच नंबर माहिती आहे 2 नंबरांना घरात रेंज नाही मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन येतो सायलेंट असतो सायलेंट टक्कन होतो घरात मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करी जा आपण पोरीला 100 रुपये दिलते त्याच्यात 500 रुपये आले 100ला 500 ही स्कीम कोणती आहे 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे विनोद आहे हा टाइमपास आहे याला कंट्रोलच केलं पाहिजे तरच जमेल मग इच्छा मनात झाली नाही का तर याला उत्तर दिलं तर मन हे का आपला प्रश्न मी काय विचारलं होतं इच्छा उत्पन्न झाली कुठं तुम्ही मला उत्तर दिलं तर मनात तू कितीला आहे हा हा शेमीला आहे तू चिरा शेमीचा आहे तू मराठी मीडियम आहे लगेच लक्ष दे मी असा पोरगा जर पाहिलं ना नजरेनं त्याचा अख्खा इतिहास सांगणार उगाच भांडणाचं मूळ नको बसून घ्या नाही तर लफड्यावाला पोरे सुद्धा एका मेन सांगणार हे चालू करताय एका मिनिटात बेवडे बिवडे तर नुसते असे नजरेवरून जाणार बघा ए परत नीट ऐका परत शाळेतले पोरं ऐका मन हे नपुसक लिंगी आहे मन हे नपुसक लिंगी आहे आणि इच्छा ही स्त्रीलिंगी आहे इच्छा ही स्त्रीलिंगी आहे आणि मन हे नपुसक लिंगी आहे दोघांचं जमणारच नाही इच्छा मनात झाली नाही फायनल मग आता पुढचा प्रश्न बोलणं हे आपलं आहे का भास आहे इश्क ही मेरी जिंदगी है केवळ शिमडी पोरगी एकदम भंगरी तिच्या प्रेमात हे रताळू पडलं हे तिला पाहून का माहिती दोन मेले भाऊ बोंडाळीचं औषध तिला म्हणते अगर तुम तरी ते तिला म्हणते 100 साल पहले मी तुमसे प्यार था असा हरला तिच्या भावानं धरून आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता कोणाला देव काय देईन महाराज कोणाला गायन देतो कोणाला वादन देतो कोणाला भजन देतो देव येतो म्या बोलविल्या चला इच्छा मनात झाली नाही ती काळजी नाही करायची आता हे तरी आपलं का नाही ऐका आता एक व्याख्या मालकरी मंडळी काकडा बिकडा करणारी ही प्रकृती आहे ही प्रकृती आहे ही प्रकृती आहे हिला मी कोणीतरी आहे हा अहंकार आहे आणि प्रकृतीचं अहंकाराशी लग्न झालं आणि तिच्या पोटी इच्छा नावाची कुमारिका मुलगी जन्माला आली मग ऐका व्याख्या आता ए ब्र्या इच्छेचा बाप अहंकार आहे इच्छेची आई प्रकृती आहे
आणि इच्छेचा प्रियकर मन आहे. मग आता माळकऱ्यांना सगळ्यांना प्रश्न आहे, सगळ्यांना फक्त निवांत उत्तर द्यायचं 2 मिनिटं डोकं खाजवून. इच्छेचा बाप अहंकार आहे, इच्छेची आई प्रकृती आहे, इच्छेचा प्रियकर मन आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही? निवांत अजून 2 मिनिटं परत ऐका. इच्छेचा बाप अहंकार आहे, इच्छेची आई बोला जा प्रकृती आहे, इच्छेचा प्रियकर मन आहे. मग इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही? उत्तर इच्छे करेक्ट. इच्छेला बाळ होणार नाही का? तिचा प्रियकर नपुसक आहे मन, आणि मन हे नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. पण काम आहे, काम आहे. उत्तर 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली ते कामातील तारुण्य आली, आणि काम करायला की क्रोध तयार होतो. माणसाच्या मनासारखं घडलं नाही का क्रोध होतो. सरळ सांगू, बलात्काराचं मूळ आहे काम, बलात्काराचं मूळ आहे काम, खुनाचं मूळ आहे क्रोध, मारामारीचं मूळ आहे लोभ, आणि एकमेकाची दुश्मनी वाढण्याचं कारण आहे मत्सर, आणि माणूस बर्बाद होण्याचं कारण आहे अहंकार. आपल्या शेजारच्या दारापुढे इनवा आली, आपली माणसं कंपनी एवढी खास नाही, आणि त्या कंपनीला आता मार्केट नाही, गाडी आपलीच. मत्सर तयार होतो, आणि हे सगळं तयार होतं त्याला कारण आहे इच्छेचं ज्याच्यावर प्रेम आहे ते मन आहे, आणि मनाला एक दोस्त आहे, मैत्रीण आहे. मी बोलविल्या चला, इच्छा मनात झाली नाही ती काळजी नाही करायची. आता हे तरी आपलंय का नाही? ऐका आता एक व्याख्या मालकरी मंडळी, काकडा बिकडा करणारी, ही प्रकृती आहे, ही प्रकृती आहे, ही प्रकृती आहे. हिला मी कोणीतरी आहे हा अहंकार आहे, आणि प्रकृतीचं अहंकाराशी लग्न झालं, आणि तिच्या पोटी इच्छा नावाची कुमारिका मुलगी जन्माला आली. मग ऐका व्याख्या आता. ब्र्या, इच्छेचा बाप अहंकार आहे, इच्छेची आई प्रकृती आहे, आणि इच्छेचा प्रियकर मन आहे. मग आता माळकऱ्यांना सगळ्यांना प्रश्न आहे, सगळ्यांना फक्त निवांत उत्तर द्यायचं 2 मिनिटं डोकं खाजवून. इच्छेचा बाप अहंकार आहे, इच्छेची आई प्रकृती आहे, इच्छेचा प्रियकर मन आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही? निवांत अजून 2 मिनिटं परत ऐका. इच्छेचा बाप अहंकार आहे, इच्छेची आई बोला जा प्रकृती आहे, इच्छेचा प्रियकर मन आहे. मग इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही? उत्तर इच्छे करेक्ट. इच्छेला बाळ होणार नाही का? तिचा प्रियकर नपुसक आहे मन, आणि मन हे नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. पण काम आहे, काम आहे. उत्तर 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली ते कामातील तारुण्य आली, आणि काम करायला की क्रोध तयार होतो. माणसाच्या मनासारखं घडलं नाही का क्रोध होतो. सरळ सांगू, बलात्काराचं मूळ आहे काम, बलात्काराचं मूळ आहे काम, खुनाचं मूळ आहे क्रोध, मारामारीचं मूळ आहे लोभ, आणि एकमेकाची दुश्मनी वाढण्याचं कारण आहे मत्सर, आणि माणूस बर्बाद होण्याचं कारण आहे अहंकार. आपल्या शेजारच्या दारापुढे इनवा आली, आपली माणसं कंपनी एवढी खास नाही, आणि त्या कंपनीला आता मार्केट नाही, गाडी आपलीच. मत्सर तयार होतो, आणि हे सगळं तयार होतं त्याला कारण आहे इच्छेचं ज्याच्यावर प्रेम आहे ते मन आहे, आणि मनाला एक दोस्त आहे,
मैत्रीण आहे, तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा